गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आमचा दिवस 6वा आणि आम्ही आहोत नारायण आश्रम येथे. काल रात्री 9 वाजले आम्हाला इथं पोचायला आणि पोचल्यानंतर मग इथं अन्नपूर्णा म्हणून प्रसाद आहे, जेवण. आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर झोपी गेलो. आता सकाळी 6 वाजलेले आहेत आणि आंघोळ वगैरे आवरून आता थोडं आश्रम एक्सप्लोअर करायच्या आधी म्हटलं पोटात गरम गरम चहा तरी घ्यावा. टेम्परेचर थोडं आहे, थंड आहे, पण ठीक आहे, बेरेबल आहे, त्यामुळं काय एवढा विषय नाही. आश्रम दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आश्रम एवढा मस्त सुंदर आहे, मस्त एकदम छानच आहे. हे बघा, तिथं आम्ही तिथे खाली काल गाडी पार्क केल्यात आणि रॅम्पवरनं चढून वर आलो. चहा पिऊन परत आता वर आलो आणि इथं आम्हाला राहायला रूम दिले. ॲक्च्युली काय आहे, हे खूप जुनं आश्रम आहे. असे डॉर्मेटरी टाईप पण आहे आणि कंपार्टमेंट आहे. प्रत्येक दरवाजा बंद करून एक एक कंपार्टमेंट असं वेगळे वेगळे होतात. मला जयतानी मला राहायला इथं झोपायला दिलेलं. चला बाहेर वर आश्रमला जाऊया. वर जाऊया. इथून वर मेन मंदिर आहे, मंदिर दाखवतो. मी अजून गेलेलं नाही आहे, आत्ताच चाललो. तेव्हा श्री अन्नपूर्णालय. वा, समोर आल्यावरच इकडं एक शून्य कुटीर म्हणून काहीतरी वर जायला आहे. तिकडं कैलास मानसरोवर यात्राद्वार म्हणून आहे आणि मस्त अशी इथं बाग आहे. वेगवेगळी थंड हवेतली फुलं आहेत, गुलाब पण आहे. वेल मेंटेन आणि असं सुंदर आश्रम आहे. इथून एक कुठलं तरी हिमालयाचं पीक दिसतंय त्या तिथे. ये वीडियो लिखा कर दिया हमने। हाँ। उसके बाद ये शुरू कर देना है। अच्छा ये टाइमिंग अच्छा चलता रहेगा। हाँ, और यहीं पे स्टॉप करना है। अच्छा आप घुमाते रहिए। अच्छा शुरू करिए। ठीक है। आश्रम मंदिर प्रवेशद्वार. अजून मंदिर उघडलेलं नाही आहे. उघडलं की आपण करने के लिए मैडम आज जाऊ. वही रेड वाला। अच्छा जैसे ये करना हो गया, ये इसी को दबा देना। खरोखर जेवढं म्हणजे एकदम असं रिलॅक्स. आणि बरोबर 6:15 वाजलेत, पण असं वाटत नाही आहे की फार थंडी आहे किंवा म्हणजे इथं आल्यावर एक वेगळीच अशी मनशांती मिळते. बाग आहे इकडे सगळी. आश्रमची खास बात म्हणजे हे बघा, ह्यांनी इथं सगळ्या प्रकारच्या भाज्या हे स्वतः लागवड करतात. अगदी छोटे छोटे प्लॉट आहेत, पण तेवढ्यातच ते सगळं A to Z आणि पूर्ण ऑर्गॅनिक. ह्याला कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे ह्यांनी मारत नाहीत. ज्यावेळी कैलास मानसरोवर यात्रेसाठी रूट वगैरे काय नव्हता आणि पूर्वीच्या काळी माणसं जी चालत जात होती, त्यावेळी त्यांचा इथलाच मुक्काम हा नक्की असायचा. आश्रम माझ्या हिशोबानं नाही म्हटलं तरी 100 वर्ष तरी जुनं असावं. आणि इथून कैलास मानसरोवर यात्राद्वार जे लिहिले, इथून पायी म्हणजे असं डोंगरदऱ्यातून माणसं जायची. ते त्या साईडला जे आपण बघितलं हिमालयाची रेंज आहे तिथे.
लिटरली इथून मित्रांनो दिसतंय ते असं खाली उतरून जायचं आणि परत तिकडून वर चढून वर जायचं. चला वर आता आपण शांती मंदिर असं काहीतरी आहे तिथे आपण जाऊन बघूया. शांती नाही, शून्य कुटीर. आतमध्ये काही नाही, फक्त बसून मेडिटेशन करायचं. हे स्वामी तद्रूपानंद सरस्वती महाराजांचं मंदिर आहे. ध्यान दाखवा, भजन वगैरे कीर्तन आपलं काय करावं मला तर म्हणा. आणि हे बघा इथं पाऊस किती पडला, काय पडला, वेदर, वाऱ्याचा विंड स्पीड, वेदर हे सगळं आणि सोलर हे सगळं मापायचं इथं जोडलं आहे. हे स्वामी तद्रूपानंद सरस्वती महाराजांचं मंदिर बंद आहे अजून. मग वर शून्य कुटीर आहे जिथं ध्यान करण्यासाठी फक्त जातात लोक. फक्त प्लेन रूम आहे, किल्ली काय आम्ही घेतली नाही. जस्ट एक वर जाऊन ओवरव्ह्यू घेऊन ह्या निसर्गातच खरं तर कुठं बसेल तिथं शांती वाटते. वर जाऊन बघू शून्य कुटीर. एक्सप्लोर करत 6:35 कधी झाले समजलं नाही. आम्हाला निघायचं आहे लवकर 7:30ला, म्हणजे आज आम्ही निघणार आहोत, जेणेकरून आज तरी डे टाईममध्ये पोचू. आणि 2 दिवसापूर्वी जो रस्त्याचं कामकाज करण्यासाठी जो गॅप होता मध्ये ब्रेक, त्या बरोबर पॅचमध्ये सर्टन पॅचमध्ये आम्हाला तो रस्ता पार करायचा आहे धारचुलाचा. त्यामुळं आज जरा आम्हाला लवकर निघणार आहे. तर खालचं मंदिर उघडलं आहे काय बघूया. उघडलं असेल तर दर्शन घेऊ आणि आपण सरळ बॅगा वगैरे घेऊन खाली जाऊ. खाली आपला गाईड आला आहे, त्याला थोडीशी माहिती विचारूया. आणि तो जो रस्ता आहे तो फक्त आणि फक्त या आश्रमासाठी केला आहे. मंदिराच्या आत जाताना इथून वर शूटिंग करण्यास परमिशन नाही आहे, त्यामुळं वर काही शूटिंग केलेलं नाही मी. वर पूर्ण मंदिर आहे. मंदिर हे जे इथले मेन स्वामी होते नारायण, ज्यांनी इथं बहुतेक हे आश्रम वसवला त्यांचं मंदिर आहे. असं पूर्ण वरच्या साईडला. यायच्या आधी आणखीन एकदा एक चहा प्यावं म्हणून आत जाऊया. त्यानिमित्तानं तुम्हाला इथलं ह्यांचं किचनसुद्धा दाखवता येईल. तर यात्री सगळे बसून आपलं जेवण वगैरे करतात. आणि हे पण ह्यांचं किचन सगळं. इथं चूल आहे, ही मोठी चिमणी आहे वर. चुलीवर सगळा स्वयंपाक होतो. चला एक घोट चहा लिया. आंटी जी चाय मिलेगी एक आधा? हो रहा है. अच्छा चाय बन रही. ठीक आहे, चहा तयार होत आहे. चहा झाला की एक घोट चहा पिऊ आणि आपण गाडीवर निघू. कारण ऑलरेडी वेळ झाला आहे आम्हाला. आता वाजलेले आहेत 6:45. उनको वहाँ पे जो है ध्यान नहीं किया स्वामी जी. उन्होंने बोला ये भूमि जो है पवित्र भूमि है. अच्छा, तो आगे सोसा गाँव है ना. हाँ सोसा गाँव है. सोसा गाँव उन्होंने यहाँ पे वो भूमि जो है दान किया. नाव ने. उन्होंने बोला वहाँ देंगे, तो स्वामी जी ने बोला नहीं ये पवित्र भूमि है, मुझे यहीं पे चाहिए. ओके. तो पहले घास फूस की झोपड़ी बनाई कैलाश यात्रियों के लिए. फिर धीरे धीरे 1934 34 में. और
56 में वो स्वामी जी जो है यहाँ से चले गए। अच्छा, हाँ जी, मतलब उन्होंने स्वास्थ्य और शिक्षा पे बहुत काम किया स्वामी जी ने। स्वामी। अच्छा, आप यहाँ कब से हो फिर भी? कितने साल? मुझे 16 साल हो गए। अच्छा, बढ़िया है। मतलब इन लोगों को तो 30-35, किसी को 25, ये दोनों को। अच्छा, इसको शायद 20 साल हो गए। 25 वर्ष झाली तर सेवा देतात ही माणसं. कौतुक आहे. हे बघा, ह्या तोडलेल्या भाज्या लगेच इथं चिरून शिजवलं जातं. सबको दे दो। बापरे, मलाही माहीत नव्हतं. 1934 साली आश्रमचं पहिलं हे बांधण्यात आलं आणि खाली जे सोसा गाव आहे ही पवित्र भूमी आहे असं त्यांना इथं जाणवलं. म्हणजे तेही कर्नाटकातले हे स्वामी जे आहे, नारायणजी स्वामी, ते कैलासला जाताना त्यांना इथं झोप लागली आणि त्यांना असं वाटलं की बाबा ही जागा पवित्र आहे. म्हणून खाली गावकऱ्यांच्याकडं ते विचारणा केल्यावर आणि त्यांनी स्वतः ही जागा गावकऱ्यांनी खाली इथं डोंगरात नको, तुम्ही खाली घ्या म्हणून देत होते. पण स्वामीजींनी म्हटलं की नाही, वर डोंगरावरची जी जागा आहे ती पवित्र आहे आणि तिथेच पाहिजे म्हणून त्यांनी इथं. आणि स्वामीजी स्वतः सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी पहिला 1934 साली एक इथली घासपूसची जी काय आता माहिती सांगितली त्याप्रमाणे एक झोपडी तयार केली आणि हळूहळू आज हे आश्रम इथंपर्यंत आहे. मी बोललेलो, अंदाज होता माझा की हे सगळं कामकाज बघून 100 वर्ष पुराणं तरी जुनं तरी असावं असं मला वाटतच होतं. माझा अंदाज बरोबर निघाला. चला, चहा तयार झाला आहे, चहा घेऊया. बघा मित्रांनो, असा रॅम्प आहे आणि या रॅम्पवरून शिस्तीत बॅगा स्लाईड करत खाली. हा. असा रस्ता आणि त्या तिथं आमच्या गाड्या. अशा तऱ्हेने मस्तपैकी आम्ही नारायण आश्रम एक्सप्लोअर केलं आहे. खरोखर इथं येण्याचं समाधान एक वेगळंच आहे, जे मी शब्दात सांगू शकेन ना अजून दुसरं कोणी सांगू शकेल. ज्यानं त्यानं इथं येऊन ती प्रचिती घेणं गरजेचं आहे. शांत. इथून या ट्रिपमधून जर काही घेऊन जात असेल तर मनशांती आणि समाधान. चला. एक गाडी आली आहे इथं, ज्याच्यावर आयता मला मॅप सापडला. आम्ही असंच आलो आहे. हे बघा, हे हल्द्वानी इथून आम्ही बाईक स्टार्ट केली. नैनिताल, गोलू देवता, जागेश्वर धाम, दान्या घाट, मग इथं पितोरागडला आलो. तिथून ओगलानंतर कुणीकडं ह्या साईडला आलो आम्ही धारचुलाकडे. धारचुला करत तवा घाट. इथून पहिला आम्ही गेलो खाली आलो पांगला, बुद्धी, असं करत गुंजी, नाभीत राहिलो. तिथून आधी कैलास गेलो, परत नाभीत आलो. तिथून परत खाली इकडं ओम पर्वतला आलो. नाभी ओम पर्वत येत आहे. आणि इथून परत आता रिटर्न तवाघाटच्या इथं आलो. इथून आता नारायण आश्रम कुठं आहे? हे तवाघाटपर्यंत आलो. तवाघाट नंतर परत असं इकडून इथं खाली नारायण आश्रमला आलो. आता आम्ही नारायण आश्रममधून निघून असं त्या कालच्या ब्रिजपर्यंत जाणार.
इथून धारचूला म्हणजे हा जो रस्ता आहे इथून एवढा हा तेवढा खराब आहे, तो टाईममध्ये पास करायचा आहे. धारचुलातून इथं ओगलापर्यंत जायचं आहे. ओगलानंतर पितोरागडकडं न जाता ओगल्यानंतर असा वर काहीतरी रस्ता आहे, तिकडे जाणार.